नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे दिनांक 8 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्याच्या किल्ल्यामधून गनिमी काव्याने निसटलेत. ही माहिती इतिहासाच्या सर्व बखरींमध्ये नमूद असताना तथाकथित अभिनेता व स्वतःला इतिहास तज्ज्ञ म्हणून घेणारे राहुल सोलापूरकर याने परवा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवरायांनी आपली स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तेथील औरंगजेबाला लाच दिली होती अशा प्रकारची चुकीची संदर्भ देऊन खोटा इतिहास सांगितल्यामुळे व शिवरायांची जाहीर बदनामी केल्यामुळे तमाम शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आज त्याच्या वक्तव्याचा सकाळी धुळे येथील सकल मराठा समाजाच्या समन्वयांनी धुळे येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर राहुल सोलापूरकर याचा निषेध म्हणून त्याच्या प्रतिमेस जोडे मारून व त्याच्या प्रतिमेस दहन करून घोषणा देत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात साहेबराव देसाई, विनोद जगताप, निंब मराठे, सुनील पाटील, संदीप पाटोळे, भैया शिंदे, किशोर वाघ, दीपक रौंदळे, वीरेंद्र मोरे, नितीन पाटील, विक्रम काळे, मनोज ढवळे, मनोहर जाधव, वामन मोहिते, भानुदास चौधरी, भूषण बागुल, कैलास वाघमारे, सचिन मराठे, उल्हास पाटील, प्रफुल्ल माने, केतन भामरे, रमेश जिवरक, महेश गायकवाड, हेमंत भडक, अतुल साळुंके आदि सहभागी झाले होते. छत्रपति शिवाजी महाराज जो अपने बलबूते पे, अपनी ताकत पे औरंगजेब की कैद से छूटे थे और ये सोलापुरकर ने जो गलत बात समाज में फैलाई है, इस बात का हम धिक्कार करते हैं और राहुल सोलापुरकर का के ऊपर राजनीतिक गुन्हा दाखल करने होना ऐसी हमारी मांग है. गनिमी काळात निसटले असताना ही माहिती सर्वस्वीत असताना राहुल सोलापूरकर हा स्वतःला इतिहास सध्या समजतो. याची माहिती इतिहासाची चुकीची आणि अत्यंत खोटी निकालच दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा नाहस्ती करणारी आहे. त्याचा या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाने निषेध केला आहे. राहुल सोलापूरकर यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी आणि त्यांना देशद्रोहाचा त्यांच्या खुलासा करावा. छत्रपती शिवरायांची बदनामी तमाम मराठा समाज बदनामी सहन करणार नाही. जर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.